मी अशोकराव जाधव, काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आणि शेतकरी कष्टकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक न्याय विभागाचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा माजी अध्यक्ष। आज आम्ही विस्थापित आणि प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत की ज्याच्यामध्ये नॅशनल हायवे, रेल्वे प्रकल्प आणि धरणग्रस्त प्रकल्प यांच्या संबंधित ज्या मागण्या आहेत त्या मागण्या वर्षानुवर्ष झाली, ते काहींच्या बाबतीत तर 15-15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली तरी त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि म्हणून नाईलाजानं त्या विस्थापितांना आणि प्रकल्पग्रस्तांना घेऊन आम्ही इथे बसलो आहोत। एकच उदाहरण द्यायचं झालं तर नॅशनल हायवे नंबर 66 मध्ये गेली 15-16 वर्षे काम चालू आहे, परंतु अद्यापही काही बहुतांशी लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही। काल आम्ही 17 तारखेला जेव्हा नोटीस दिली त्याच्यानंतर अचानकपणे इथल्या मंत्री महोदयाने एका आमदाराने आम्ही 24 तारखेला मोबदला देतो असं जाहीर केलं, पण प्रत्यक्षात मोबदला दिला चेक म्हणून ॲक्रेलिकचे जे इव्हेंटमध्ये चेक दिले जातात ते चेक दिले गेले, प्रत्यक्षात दिले गेले नाहीत। ही संघटना फोडण्याचं काम इथलं जे सरकार आणि शासन करत आहे ते निश्चितपणे निषेधार्थ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं इतकंच म्हणणं आहे की या प्रकल्पग्रस्तांच्या आणि विस्थापितांच्या मागण्या मान्य कराव्यात, एवढंच आमचं म्हणणं आहे। नाहीतर आम्ही पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करू। यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं का? हो, खूप वेळा आंदोलन केलं आहे। एक आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे नॅशनल हायवे झाल्यानंतर धरणग्रस्तांचा प्रश्न जर घेतला तर 36 धरणं पाण्याने तुडुंब भरलेली आहेत, पण गेल्या 20-25 वर्षामध्ये एकाही धरणाची पूर्णपणे पाईपलाईन झालेली नाही आणि सिंचनाखाली झाली नाही। 26 मे 2022ला इथं सिंचन परिषदसुद्धा घेतली होती आणि त्या कलेक्टर ऑफिसच्या अल्पबचत हॉलमध्ये, आणि या परिषदेमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर मागण्या झाल्या, परंतु अद्यापही लक्ष दिलं गेलं नाही। शेवटी कोकणचा विकास हा सिंचनाने आणि प्रकल्पबाधितांच्या प्रश्न सोडवण्याने, रस्त्याने आणि पाण्याने होणार आहे, एवढंच आमचं मत आहे। नाही, आता असं आहे की सातत्याने आंदोलन, आम्ही गांधीवादी लोक आहोत काँग्रेसवाले, आम्ही सातत्याने शांततापूर्ण सत्याग्रह करत राहणार आणि आंदोलन करत राहणार। जेव्हा केव्हा सरकारचे डोळे उघडतील तेव्हा उघडतील, जर नाही उघडले तर आम्ही शेवटी रस्त्यावरचा मार्ग पत्करणार, एवढंच आम्ही सांगतो आहोत।